श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आहे मोठी एकादशी 12 तारखेची. तर मस्त देवपूजा केलेली आहे, तुळशीला दिवा लावून घेतले. आज तुळशीचं लग्न पण आहे, पण भरपूर दिवस आहे, पण आज चांगला दिवस आहे तुळशीसाठी. तर मी काय सामान नाही आणलं म्हणून मी नाही केलं. आणि बाहेर रांगोळी बघू शकता माझी, मी मस्त तुळशी काढलेली आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं जप करायला बसली, स्वामीचं जप केलं मस्तपैकी. आणि मस्त झाली देवपूजा पण झाली सगळं आरामात. मंगळवार पण होता, उपास पण होता. खूप छान वाटलं. आज तुळशीचं लग्न पहिलंच लग्न आहे, तर खूप मस्त वाटत होतं. आणि नंतर माझी देवपूजा झाल्यानंतर मी बनवलं होतं डाळ ढोकळी. बघू शकता गुजराती आयटम आहे, किंवा मी गुजराती आहे म्हणून गुजराती आयटम मला येतं ते बनवायला. मग मी मस्तपैकी डाळ ढोकळी बनवली होती उपासासाठी, उपास सोडायला. तर मस्तपैकी कांदा टमाटो कोथिंबीर मस्त डाळ मी शिजून घेतलेली. पहिले तुरीची डाळ घेतली, त्याच्यामध्ये जिरे जास्त लागतं आपल्याला, तर पहिले जिरे आणि कढीपत्त्याची मस्त फोडणी दिलेली त्याच्यामध्ये मी. आणि खूप तडतडीत आवाज येत होता आणि मस्त मला डाळ ढोकळी खूप आवडते. त्याच्यानंतर 2 मिरच्या टाकल्या त्याच्यामध्ये, हलवून घेतले मस्तपैकी. बघू शकता तुम्ही. तेल जरा जास्त टाकलेलं होतं मी त्याच्यामध्ये, कांदाच तेवढा होता. कांदा टाकला त्याच्यानंतर, तर कांदा फ्राय करून घेतला मी मस्तपैकी, लाल होऊन दिला आहे कांदा त्याच्यामध्ये. बघू शकता लाल झाला कांदा. त्यानंतर मी टाकून घेतले टमाटे त्याच्यामध्ये. टमाटर पण मस्तपैकी एक जीव सगळं होऊन दिले. त्यानंतर वरतून मीठ टाकले का त्याच्याने आपल्याला टमाटर एकदम बारीक होते, पेस्ट होऊन जाते सगळे. ते हळद टाकली, लाल मसाला आपला घरातला लाल मसाला टाकून घेतलं. सगळं मस्त मिक्स करून घेतलं एकदम छानपैकी. आणि खूप मस्त झालेली डाळ ढोकळी माझी. बघू शकता कलर कसा आलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलं होतं थोडंसं, असं एक जीव झाला होता, बघितलं तुम्ही कसं झालेलं आहे एकदम. त्याच्यानंतर डाळ टाकून घेतली त्याच्यामध्ये, मी जे डाळ शिजून ठेवलेली होती मी ते टाकून घेतली. तर तुरीचीच डाळ घेतली होती मी आणि मस्त टाकून घेतली सगळी. आणि कलर तर खूप भारी आला होता डाळ ढोकळीचा माझ्या. मस्त कढईमध्ये त्याच्यात भरपूर कोथिंबीर टाकली होती मी, छानपैकी कोथिंबीर एकदम मस्त झाली होती. आणि त्याच्यामध्ये मला टाकायचं होतं अजून चिंचेचं पाणी. तर त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी मी ठेवलेलं. त्याच्यानंतर लास्टला मी चिंचेचं पाणी टाकलं त्याच्यामध्ये. मस्त डाळ झाली आहे. आता चिंचेचं पाणी टाकून दिले वरतून. बघू शकता चिंचेचं पाणी टाकलं आहे. आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी उकळी येऊन दिलेली आहे छानपैकी. आणि उकळी येऊन नंतर मस्त मी माझ्या जे चपात्या करून आपल्याला जे खाप करायच्यात ते करून घेतलेले आहे. 2-3 जास्त पीठ लागत नाही त्याच्या डाळ ढोकळीला. मस्तपैकी ते करून घेतलेलं आहे. बघू शकता. तर पटापट का उपास पण होता आणि पटापट आवरून घेतलं आहे. बघू शकता. तर आता त्याचे आपल्याला खाप करून घ्यायचे. तर व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा. आणि डाळ ढोकळी कशी वाटली हे पण नक्की सांगा. तर तुम्ही बघा आता त्याचे खाप करून घ्यायचे. आपल्याला चपाती पहिले बनवून घ्यायची त्याची, आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचे खाप बनवून घ्यायचे. जे आपल्याला ते पिझ्झाचं असतं आपल्याकडे, त्याच्याने बनवून घ्यायचे करंजा, ते सगळ्यांकडेच असतं. तर त्याच्याने आपल्याला खाप बनवून घ्यायचे. बघू शकता मस्त आपण जे शंकरपाळा बनवतो तसं करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ते टाकून दिले मी. बघू शकता. आता मस्तपैकी उकळून येऊन द्यायचं, शिजून द्यायचं आहे. शिजायला पण पाहिजे, ते कच्चं पीठ आहे ते, म्हणून शिजायला पण पाहिजे. आता मस्तपैकी माझी डाळ ढोकळी तयार झालेली आहे आणि खूप भारी वाटते. नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कशी वाटते. आणि त्याच्यावर मस्त कस्तुरी मेथी टाकलेली आहे मी थोडीशी, आणि झाली माझी डाळ ढोकळी. श्री